नमस्कार. विशेष बातमी समोर येते. कापसी नगरीतील विठ्ठल रुक्माई दिंडी सोहळ्याचं सांगोल्यात स्वागत. मुजावर परिवाराकडून समतेची वारीचा संदेश. स्वराज्याचे 6वे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कापसी सेनापती तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील दिंडी सांगोला या ऐतिहासिक नगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडीचं उत्साहात आगमन झालं. या दिंडीच्या निमित्ताने मुजावर परिवाराच्या वतीने सलग 5व्या वर्षी भजन, प्रवचन आणि महाप्रसाद पंगत सेवेचं अत्यंत भक्तिभावाने आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्वरात संगीत विद्यालय सांगोला येथील संगीत विशारद सतीश गेजगे सर यांनी त्यांच्या 15 बालकलाकारांनी सादर केलेल्या अप्रतिम भजनाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. बालगायकांच्या सुरेल आणि भक्तिमय गाण्यांची उपस्थितांची दाद मिळवली. या प्रसंगी सांगोला नगर परिषदेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट हरिभक्त पारायण गजानन भाकरे महाराज यांनी उत्कृष्ट प्रवचन सेवा दिली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, गत वर्षीप्रमाणे याही वर्षी मुजावर कुटुंबाने दिलेली ही पंगत सेवा केवळ अन्नाची सेवा नसून ती खऱ्या अर्थाने समतेची वारी आहे. जातीय सल्लोका आणि धार्मिक ऐक्याचा एक सुंदर संदेश असल्याचं त्यांनी नमूद केलं. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके व नियोजनबद्ध आयोजन संदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. गेली 5 वर्ष राष्ट्रीय खो खो खेळाडू तथा श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथील क्रीडा शिक्षक शहनशाह मुजावर यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. या भक्तिमय सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्राध्यापक विजय पवार, नरेंद्र होनराव सर, सतीश खडतरे साहेब, राजू गुडमरे साहेब, युवार शरद बनकर, चंद्रशेखर हिरेमठ, शाहनवाज मुजावर सर, अरिफ तांबोळी सर, सोमराज लवटे सर, अमोल आदाट तसेच माजी मुख्याध्यापक महिमकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सांगोला नगरीत पार पडलेला हा सोहळा सामाजिक समता, बंधुभाव आणि वारकरी परंपरेचे अप्रतिम उदाहरण ठरलं असून सर्व स्तरातून मुजावर परिवार व शहनशाह मुजावर मित्र परिवाराचं कौतुक होत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी शाहनवाज मुजावर, CBS न्यूज मराठी, सांगोला.